महान गायिका आशा भोसले यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आणि त्यांच्या अफाट संघर्षाचा हा एक झटपट आढावा. तुम्हाला कदाचित वाटत असेल की यशस्वी लोकांचं आयुष्य नेहमीच सोपं असतं, पण एका दिग्गज गायिकेने अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत, अंधारातून प्रकाशाकडे झेप घेत स्वतःची जागतिक ओळख नेमकी कशी निर्माण केली, हे आज आपण पाहणार आहोत. तर यातून आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं बालपण आणि वैयक्तिक संघर्ष. तुम्हाला माहिती आहे, 8 सप्टेंबर 1933ला जन्मलेल्या आशाताईंवर लहानपणीच वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाची मोठी जबाबदारी पडली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी लग्नही केलं, पण ते नातं खूप वेदनादायी ठरलं. त्यातून धाडसाने बाहेर पडताना त्यांना प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. जणू एखाद्या भयानक वादळात एका लहानशा रोपट्याने स्वतःला मुळासकट उखडण्यापासून वाचवण्यासाठी केलेला तो एक अफाट संघर्ष होता. दुसरं म्हणजे त्यांचं व्यावसायिक अडथळे. वैयक्तिक संकटातून बाहेर पडूनही त्यांचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. आता विचार करा, तुमच्या क्षेत्रात जर आधीपासूनच एखाद्या प्रस्थापिताचं, त्यातही स्वतःच्या मोठ्या बहिणीचं म्हणजेच लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व असेल, तर त्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करायची. या स्पर्धेमुळे आशाताईंना सुरुवातीला फक्त दुय्यम दर्जाची गाणी मिळाली, पण त्यांनी खचून न जाता आपली मेहनत सुरूच ठेवली. आणि शेवटी त्यांचा टर्निंग पॉइंट आणि अभूतपूर्व यश. सततच्या प्रयत्नानंतर आर.डी. बर्मन यांसारख्या नव्या संगीतकारासोबत त्यांची जादू खऱ्या अर्थाने चालली. पिया तू अब तो आजा आणि दम मारो दम यांसारख्या गाण्यांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यांनी सिद्ध केलं की त्या फक्त एक गायिका नाहीत, तर ती एक स्वतंत्र स्टाईल आहे. याच जिद्दीवर त्यांनी तब्बल 7,000हून अधिक गाणी गात अनेक पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं. तर मंडळी, लोक काय म्हणतात यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्य कितीही कठीण असलं तरी तुमचं जगण्याचं गाणं कधीही थांबू देऊ नका. हाच यातून मिळणारा सर्वात मोठा धडा आहे.